जय जय श्री रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक 8वा. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परे अंतरी सज्जना निववावे. जय जय श्री रघुवीर समर्थ. आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी जीवनाचा अंतिम आणि अत्यंत मौल्यवान संदेश देतात. ते मनाला सांगतात, हे मना, शरीर नश्वर आहे, एक दिवस ते नष्ट होते, पण माणसाची कीर्ती आणि त्याने केलेले सत्कर्म मात्र मागे उरतात. म्हणूनच असे वागावे की देह जरी नष्ट झाला तरी चांगली कीर्ती लोकांच्या मनात कायम राहील. पुढे समर्थ सज्जनांना उपदेश करतात की हाच विचार आणि हाच मार्ग आपल्या जीवनाची खरी कृती बनावी. केवळ स्वतःसाठी जगणे नव्हे तर समाजासाठी, इतरांच्या भल्यासाठी जगणे हेच सज्जनतेचे लक्षण आहे. यानंतर ते अत्यंत सुंदर उदाहरण देतात चंदनाचे. चंदन झिजते, कापले जाते, घासले जाते, पण तरीही ते सुगंध देणे सोडत नाही. त्याचप्रमाणे माणसानेही आयुष्यात कितीही कष्ट, त्याग किंवा दुःख सहन करावे लागले तरी अंतःकरणात सज्जनता, प्रेम आणि सद्भावना टिकवून ठेवावी. शेवटी समर्थ सांगतात की स्वतः झिजूनही इतरांच्या मनात सद्गुण, शांतता आणि प्रेरणा निर्माण करणे हेच खऱ्या अर्थाने धन्य जीवन आहे. एकूणच स्वतःचा त्याग करूनही समाजासाठी सुगंध पसरवणे आणि मागे उत्तम कीर्ती सोडून जाणे हाच समर्थांनी सांगितलेला आदर्श जीवनाचा मार्ग आहे. या श्लोकाचा गाभा आहे. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ.